संसारात पैसा कमी असेल तरी चालतो, पण सोबत समजूतदार जोडीदार असेल तर आयुष्य स्वर्ग होतो. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि उंजळीतल्या दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा माणूस. हाय, हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र. सध्या दिवाळीची साफसफाई सगळ्यांच्या घरात जोरात चालू आहे. तसेच आमच्याकडे पण भांडे घेताना मस्त दुकानात जाऊन हे छान आहे, ते छान आहे, हे असलं पाहिजे आपल्या घरी असं वाटतं आपल्याला. आणि जेव्हा किचन साफ करायला काढतो तेव्हा समजते की हे भांडे आतापर्यंत होते कुठे. आमची साफसूफ तर जोमाने चालू होती. तुम्ही बघतच असेल. घरात सगळ्यांवर त्या दिवशी राग चढतो आणि त्यांना मग ते काम साफसफाई करावंच लागते. बट इतकं नाही जितके आपण स्त्री असून करतो. सगळे भांडे काढले, त्यातले अर्धे काही कामाचे नव्हते ते वाळत टाकले आणि जे कामाचे होते ते वाळत टाकले आणि जे कामाचे नव्हते ते बाहेर टाकावं लागले. कारण आपल्याला माहीत नसते, आपण घेऊन ठेवतो पण कधी कधी ते लक्षातसुद्धा राहत नाही. काहींना ऊन दिली, सगळे भांडे धुवत होते आणि मग पुन्हा गॅलरीमध्ये वाळवायला ठेवत होते. अर्धे भांडे झाले होते, पुन्हा भांड्याचा पसारा तसाच होता. पुन्हा धुतले, पुन्हा घासले, पुन्हा काढले, पुन्हा वाळवायला टाकले. हजबंड म्हणाला की मी कामाला थोडंसा हेल्प करणार, पण त्याचं पण मध्ये काम येऊन गेलं आणि तो लॅपटॉपसमोर बसून आपले काम भारी, आपण लय भारी. भांडे बघितले, काढतच होते, घासतच होते, काय पुसून काढले काही. तर बघते म्हटलं तर दिवाळीला मी इथे नाही आहे, गावी जाते आहे, बट आपले घर आहे, दिवाळीला साफ तर व्हायलाच पाहिजे. बाकी रूमची सफाई मी आदल्या दिवशीच केली होती. तशी मी भांड्याची पण जेव्हा खाली होतात भांडे तेव्हा मी घासून टाकते. पण दिवाळीला सगळेच काढले होते. पडदे, बेडशीट, अलमारी सगळे साफ केल्या. गाद्या फक्त वाळू घालणे शक्य नव्हते, त्यामुळे ते मी केले नाही. त्यामुळे अशाच ठेवल्या. अलमारीमध्ये सगळे नीट ठेवले. जे कामाचे नव्हते कपडे ते बाकीच्या मुलांना देऊन दिले बाहेरच्या. जे कामाचे होते ते व्यवस्थित ठेवून दिले. घरातला कचरा निघाला की मनाला बरे वाटते आणि त्या अलमारीला पण बरे वाटते. बारीक सारीक प्लॅस्टिकचे जे पण भांडे होते ते पण धुवून काढले, पुसून काढले. जे भांडे वाळले नव्हते ते पुसून ठेवून दिलेत. माझी मुलगी मध्ये मध्ये ये जा करत होती. तिला रडायला नको म्हणून मी काहीतरी काम सांगत होते आणि तिला करायला ती मजा पण येत होती. घरामध्ये झाले होते इतके कॉक्रोच की त्याच्यामुळे पागल होऊन गेले होते की कुठे लक्ष देणार आहे. किती काढले की पुन्हा तेच मी बघत होते. आणि अर्धे जे होते त्याच्यामध्ये किडे वगैरे झाले होते ते तर वाळू ठेवायला गेले होते सगळे. आणि जे प्लास्टिकचे भांडे होते ते पुसून काढले. झुरळ इतके झाले होते की विचारूच नका. म्हणजे मार्केटमधून अक्षरशः औषध कोणते परफेक्ट आहे हे मेडिकलवाल्याला विचारावं लागलं. तेव्हा मग टाकायला लावले होते ज्याला की बा चल औषध टाकून घे भांड्यांच्या ठेवायच्या आधी. इकडे कार्तिकी मध्ये करून राहिली होती की मला मम्मी हे करू दे, मला ते रडायला नको म्हणून मी तिला पुन्हा तेच कामं सांगायची की चल तू पण काहीतरी करून घे. आपल्याला वाटते की दुरून खूप साफसूफ आहे घर, पण ते नसतं. जेव्हा आपण जवळून अक्षरशः बघतो की काय घरी खराब झालेलं आहे आणि काय किती साफसफाई राहिलेली आहे, तेव्हा माहीत पडतं की बापरे आपलं घर किती अस्वच्छ आहे. छोट्या बारीक गोष्टीसुद्धा आपण बघतो जेव्हा सफाई संखाली, तेव्हा हे कामाचं आहे का, एक्सपायरी डेट केली का, हे की नाही आहे की नाही आणून ठेवतो बघ. पण ते खाली एकावर एक जेव्हा पडतं तेव्हा खालची एक्सपायरी डेट कधी निघून जाते आपल्याला काही कळत नाही. आपण वर्षभर किराणा आणत राहतो. काय तर मुलं असले घरी की मुलांसाठी काही ना काही खायलाच पाहिजे. कारण 5-5 मिनिटांनी ते खायला मागतात, मम्मी भूक लागली. आणि काय रोज आपण काय तरी देणार आहे. आपण पण स्त्री आहे, कधी त्रास येतो, कधी खूप इंटरेस्टने करतो. इथे बघते आहे तर मग मी जे कणकीचे भांडे असतात तिथे तो एक पूर्ण शेल जो होता तो मी साफ करायला घेतला होता. इतके कॉक्रोच, इतके स्पायडर की बापरे. अक्षरशः अजयला म्हटलं यार मी तर नाही घुसत, तू तिथे बस आणि तिथे बघ कुठे काय कॉर्नरला कुठे मारायचं आहे, तर तिथे तू पूर्ण जुळल्यांना औषध दे. तेव्हा तिथे गेले,
पूर्ण जुळण्यामध्ये ते औषध टाकलं आहे, एक स्प्रे आणला आहे आणि एक ट्यूब आणलेला आहे. जो तिथे राहिलेला 45 डेज काम करतो म्हणणं बोलणं माहिती नाही आहे. तर एक दिवस 15 दिवस जरी काम सांभाळलं त्या औषधाने तरी भरपूर आधार भेटेल मला. तर शिवांशला पण कामाला लावले. शिवांशला प्लास्टिकचे डबे नेऊन दिले, कारण त्याला कामाला नाही लावले तर तो पुन्हा बाहेर फिरायला जाईल, म्हणून तो पण तिथे काम करायला लागला होता. अजून त्याचे मित्र पण आले होते, पण त्याला म्हटलं की राहू दे, तू पहिले काम कर, मग खेळायला जा. पुन्हा तिथे सगळे भांडे लावले, सगळं स्वच्छ केलं आणि थोडा वेळ वाढवू दिलं. त्याच्यामुळे ते किडीचा स्प्रे जो आहे तो मला म्हणजे ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि पटापट आपले भांडे लावले. इकडे जे पण भांडे वाळले होते ते मी पुन्हा काढले आणि जे त्याच्यामध्ये मस्ती करत होते कार्तिकी आणि जे चांगले भांडे होते ते पुन्हा लावायला निघून गेले. इकडे भांड्याला पुन्हा पाणी लागू नये किंवा खराब होऊ नये म्हणून मी पुसून काढत होती. तर तिथे पुन्हा मध्ये मध्ये कार्तिकी येऊनच राहिलेली होते, तुम्ही बघू शकता. आता आले होते शिवांश आपले खेळून आले होते. त्याला अजून कुठेतरी जायचे होते म्हणून मस्का मारायला आला होता. सोबत त्याचा फ्रेंड पण आला होता. मी म्हटले की तू काम कर पहिले आणि मग कुठे जायचं त्याचं. मुलांना डबे वाजवायला मजा येत होती आणि तो तिथून वेळ उठून चालला गेला की त्याला फ्रेंडला सांगायला, अगर मम्मी बोल रही की अगर काम नहीं करेंगे तो खेलना नहीं पडेगा इसलिए. दोघे पण ते मित्र आले आणि पुन्हा त्यांना डबे वाजवायला खूप मजा येत होती. तर ते पण आपले काम करायला लागले आणि माझं पण काम हलकं होत होतं. अर्धे पूर्ण सेट झाले होते. अर्धे जे भांडे शिवांशनी आणि त्याच्या फ्रेंडने आणून दिले होते तेच फक्त व्हायचे होते. तर तेव्हा जे पण छोटे छोटे अर्धे भांड्यांचे झाकणं दिसत नव्हते, अर्धे छोटे भांड्यात काय जे पण भरायचे होते ते मी भरून टाकले आणि पहिले पूर्ण प्रत्येकाचे भांड्याचे झाकण बघितले आणि त्यांना सेट करून ठेवलं. सेट केल्यानंतर प्रश्न होता की आता भरायचं काय. तर जे जे दिसलं ते मी भरून घेतले. त्याचे याच्यामध्ये साखर घालून त्याच्यात तांदूळ, बाकीच्या याच्यामध्ये डाळ. तिथे शिवांश आणि यांच्या मित्रांचा खेळ चालू होता, त्याच्यामध्ये अर्धे भांडे वाजत होते. तर पुन्हा खराब होऊ नये म्हणून मी पुन्हा त्यांना एक वेळा रागवलं. किती घर घाणेरडे झाले हे तेव्हा कळते जेव्हा आपण काही साफसफाई करायला बसतो तेव्हा. त्याच्यामुळे पुन्हा पूसपास केली. सगळे भांडे आणि सगळ्या रॅक व्यवस्थित झाल्या होत्या आणि मी लावले पण होते, तुम्ही बघू शकता. अशा तऱ्हेने पूर्ण घर सेट झाले होते आणि सगळे भांडे, सगळे प्लास्टिकचे भांडे सगळे होते पुसून काढले होते. शेवटी पोछा मारला, आंघोळ केली आणि देवाला पूजा केली. पूजा माझी पहिल्यांदा 4 वाजता केली, कारण याआधी मी कधीच पूजा म्हणजे एवढे वाजवत नव्हती, कारण सकाळी उठून माझी पूजा असते. मग सगळे घर साफ झाले माझी. तर कशी वाटली किचन साफ झाली की नाही प्लीज मला कमेंट्स करून नक्की कळवा. तोपर्यंत बाय बाय. हां, तर अशीच तुम्ही पण तुमची साफसफाई करत असाल आणि माझ्याहीपेक्षा छान करत असाल तर हे माझं घर आता साफ झालेलं आहे. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाय बाय.